साम्राज्य सामान्यांचा असामान्य आवाज। सोलापूर शहरातील कोरोना रुग्णांची संख्या घटल्याने शहरात शासन नियमांच्या लेव्हल 2 नुसार सर्व आस्थापना सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे। मात्र याचा विसर नागरिकांना पडलेला पाहायला मिळत आहे। सोलापुरात सार्वजनिक ठिकाणी नागरिक मोठ्या संख्येने गर्दी करताना आढळून येत आहेत। त्यामुळे या बेफिकीर नागरिकांची जनजागृती करण्यासाठी थेट पवनपुत्र हनुमानच रस्त्यावर अवतरले आहेत। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून आज राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आणि महाबली हनुमान हे सोलापूर शहरातील नागरिकांना कोरोना जनजागृतीबद्दल प्रबोधन करत आहेत। आणि महासाधून सणाचं दुकान नेऊन द्यावं लागलं आणि जनजागृती आहे राष्ट्रवादी काँग्रेसचं। जा दुकानामध्ये सोशल डिस्टन्सिंगचा वापर करा, परत लॉकडाऊन होऊ देऊ नका, हे आपल्या हातात आहे। सोशल डिस्टन्सिंग मास्कचा वापर करा, हे भैया वापर करा, सांग ना गर्दी करू नका, मास्कचा वापर करा, देणारी गर्दी होणारच। रस्त्यावर फिरणाऱ्या प्रत्येक नागरिकांना मास्क आणि सॅनिटायझरचे वाटप हनुमान करत असताना दिसत आहे। सोलापुरातील नागरिकांना शहरात पुन्हा लॉकडाऊन नको असेल तर किमान देवाचं ऐकून तरी सोलापूरकर सुधारतील या आशेवर हा उपक्रम आज दिवसभर सुरू आहे। आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं सोलापूर शहरामध्ये लॉकडाऊन काढल्यापासून अनलॉक सुरू झाल्यापासून नवी पेठ काही ठिकाणी बाजारपेठांमध्ये गर्दी भयानक होत आहे। तर आमची विनंती आहे पब्लिकला आणि व्यापारी लोकांना सुद्धा की मास्कचा, सॅनिटायझरचा आणि सोशल डिस्टन्सिंगचा वापर करा की परत आपल्याला सोलापूर लॉकडाऊन होऊ द्यायचं नाही आहे। आणि ही जनजागृतीसाठी आज आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वर्धापन दिनानिमित्त हे सर्व करतो आहे की सोलापूर जनतेच्या भल्यासाठीच आणि सोलापूर जनतेसाठीच आणि व्यापारी लोकांसाठीच या गोष्टी आहेत की व्यापारी लोकांना लॉकडाऊनचा फटका फार मोठ्या प्रमाणात पडलेला आहे। पुढंसुद्धा निष्काळजीपणाने आपण वागल्यास, लॉकडाऊन झाल्यास याला कारणीभूत आपणच राहू, एवढंच यासाठी आम्ही ही जनजागृती करतो आहे।